मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशानं अचानक स्थगिती देण्यात आली आहे. सकाळपासूनच परिसरात तणावाचं वातावरण होतं. दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येनं सोसायटीत दाखल झाले होते. क्षणोक्षणी परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अखेर वक्फ बोर्डाच्या आदेशानंतर आज होणारी निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आणि मोठा गोंधळ टळला. माहितीनुसार ही पंचवार्षिक निवडणूक राबवताना वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नव्हती. इतकंच नाही, अनेक जुन्या सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. मुजीर जांभळीकर आणि जब्बार बारसकर यांनी थेट वक्फ बोर्डाकडे तक्रार दाखल केली होती. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे फक्त 40 सभासदांमध्येच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात होती. ही बाब लक्षात येताच वक्फ बोर्डानं तात्काळ हस्तक्षेप करत निवडणुकीला स्थगिती दिली. यामुळे निवडणुकीवरून मुस्लिम समाजात सुरू असलेला वाद सध्या तरी शांत झाला आहे. मात्र आता पुढं काय होणार? निवडणूक पुन्हा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची 2026 ते 21ची पंचवार्षिक निवडणूक ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीर प्रमाणे जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात आम्ही सभासदांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला होता. त्याला न जुमानता प्रक्रिया पाडत असताना बाकीच्या सभासदांनी सांगली जिल्हा वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2026 रोजी सांगली जिल्हा वक्फ बोर्डाच्या ऑफिसमधून शासकीय कार्यालयामधून स्थगितीचा आदेश देण्यात आला होता. त्याला न जुमानता तशीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आदेश आला की सदर निवडणूक स्थगित करण्यात यावी. त्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत कोणी आले नव्हते. 12 वाजता त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्या नोटिसाचा आदेश त्यांना देण्यात आला. त्या आदेशाला अनुषंगून सदर निवडणूक निर्णय अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जे खाजगी नेमले होते त्यांना आदेशाची प्रत देऊन त्यांना सगळं आदेशाचं उल्लंघन आपल्या हातून होऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आदेशाची प्रत घेऊन सदरची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे तिने स्थगित केलेली आहे आणि ही निवडणूक आता थांबलेली आहे. आता पुढच्या अगर निवडणूक लावायची असली तर नवीन त्यांना प्रोग्राम लावावा लागेल आणि त्याप्रमाणे सर्व समाजाचे दोन्ही गटाचे लोक एकत्र बसून काय तर चांगला निर्णय घेतील असे मी आशा बाळगतो आणि भविष्यात या संस्थेला सर्वजण मिळून उच्च याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील अशी मी आशा बाळगतो.